कांदा चिरून झालाय बारीक आणि पाऊस पण खूप पडतोय. म्हटलं आता काय करूया, तर मी आता करते बेसनच्या पिठाची पोळी गरमागरम. पाऊस पडतोय ना. चला बघूया. बेसनाची पोळी करण्यासाठी मी घेतलंय 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी बेसन. कमी पडला तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मीठ, लाल तिखट पण कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी घेतलंय हळद आणि थोडासा गरम मसाला. तेल घेतलंय. आता यात टाकते मी थोडंसं पाणी. पाणी आधी थोडं थोडं टाकूनच हे करायचं, मिक्स करायचं. हे बघा, याच्याने केलात ना तर आणखीन छान मस्त होतं ते. हे बघा, हे बघा, है ना, मस्त सर्व एक जीव झालंय. जास्त घट असेल ना याच्याने तुम्हाला जमत नसेल तर चमचा घ्या किंवा हाताने करा. आता मी याला ठेवते 5 मिनिटं. म्हणजे ना कांद्याचा पाणी वगैरे येऊन ना चांगला मिळेल आणि ते जरा पातळ होईल. जास्त घट्ट आहे ना, थोडं पातळ होईल. म्हणजे ना तव्यावरती पोळी अशी ठेवायला मस्त. थोडा वेळ झाकून ठेवलं मी 5 मिनिटं. आता बघा जरा पाणी सुटलं आणि जरा वरती दिसतंय ना पाणी आणि पातळ पण झालंय. आता मी तवा ठेवते. तव्यावरती छोटे छोटे अशा पोळी अशी ठेवते आणि मग वाटलं तेल टाकायचं. बघा तुम्ही, छान लागतं. छान आपली भजी तयार झाली आहे. भजी म्हणजे बेसनच्या पिठाची पोळी. भजीसाठी आहे ना उभा कांदा चिरावा लागतो, होय की नाही. आता हे बघा मस्त झाले, एकदम कुरकुरीत आहे ना. मी हे झाडावरनं आमच्या केळीचं पान आणलंय आणि एक माझ्याकडे डिश आहे ती पण केळीच्या पानासारखी आहे. आता यावर मी ठेवते केळीचं पान. हे बघा, एक नंबर. कशी वाटली मित्रांनो? पावसाळ्यात केलेली झटपट होणारी चविष्ट बेसनच्या पिठाची पोळी. एकदम गरमागरम, खायला पण मस्त. कोकणातली फेवरेट डिश आहे ही. भाकरी सोबत, न्याहारी बरोबर केलात ना ही भाकरी सोबत एक नंबर. डाळ भात भाकरी दुपारच्या जेवणासाठी आणि ही बेसनच्या पिठाची पोळी न्याहारीसाठी. ही भाकरी सोबत केलात तरी पण चालू शकतं, एक नंबर. आता तुम्ही पण करा. पाऊस खूप चालू आहे, सुरूच आहे, पाऊस पडतोय 2-4 दिवस. तुम्ही पण करा, गरमागरम अंगणात बसून खावा मजेमध्ये. एक नंबर रेसिपी आहे. आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.